वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. सो आता आम्ही निघालो आहोत. कुठे आम्ही निघालो आहोत? खारघर इस्कॉन म्हणजे खारघरला बोलतात ना सेकंड इस्कॉन, लार्जेस्ट इस्कॉन आहे तिथे. तर तिथे आम्ही निघालो आहोत. सो आमची आता तयारी झाली आहे आणि आता आम्ही निघतोय. सो भेटूया आपण ब्लॉगमध्ये पुढच्या. सो आम्ही निघालो होतो आता. म्हणजे इस्कॉन टेम्पल म्हणजे राधाकृष्ण इस्कॉन टेम्पल आहे ते, आणि ते खारघरला आहे. म्हणजे सेकंड महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचं सगळ्यात मोठं इस्कॉन टेम्पल आहे राधाकृष्णाचं. लार्जेस्ट म्हणजे महाराष्ट्रात सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल राधाकृष्ण. सो असंच आम्ही निघालो वगैरे आवरून वगैरे. अचानक आमचा प्लॅन ठरला आणि रिक्षात वगैरे बसून आम्ही निघालो होतो. म्हणजे तुम्ही माझी लास्ट ट्रिप पण बघितली असेल. आम्ही अंबरनाथला गेलो होतो तेव्हा माझी बहीण होती. तेव्हा पण आमचं असं अचानक ठरलं होतं आणि आत्ता पण आमचं अचानक ठरलं. सो ट्रेन वगैरे पकडण्यासाठी आम्ही थांबलो. खूप गर्दी होती ट्रेनला. तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये एवढी लाईन पूर्ण सगळे लोक उभे होते. पण आम्ही जिथे उभे होतो तिथे एवढी लाईन नव्हती तशी, म्हणजे गर्दी वगैरे नव्हती. आणि बोलतात ना म्हणजे ह्या इस्कॉन टेम्पलचं उद्घाटन ह्याच वर्षी 2025मध्ये झालं आहे. जानेवारी महिन्यामध्ये. आय थिंक 14 जानेवारी 2025 अशी डेट आहे. कन्फर्म मला माहीत नाही पण आय थिंक सो ह्याच वर्षी झालं आहे. सो खूप म्हणजे बोलता ना लार्जेस्ट ह्याच्यामध्ये ह्याचं नाव येतं. सो आम्ही तिथेच निघालो आहोत. ट्रेनमध्ये बसलो, मग नंतर मग रिक्षामध्ये. फायनली आम्ही तिथे खारघरला पोचलो. खूप ऊन होतं आणि असंच आम्ही चाललो होतो. ॲक्च्युली आम्ही ज्या रिक्षेमध्ये बसलो होतो म्हणजे खारघर स्टेशनपासून आम्ही जिथे म्हणजे उतरलो त्या रिक्षाने आम्हाला जरा पाठी सोडला आणि मंदिर पुढे होतो. सो आम्ही चालत चाललो होतो. म्हणजे त्या रिक्षावाल्याचा काय बोलावं, म्हणजे ज्या ठिकाणी सोडायचं होतं म्हणजे तिथे सोडलं नाही आणि खूप मागे सोडलं. त्यामुळे आम्हाला जावं लागलं. पण काय बोलणार आता, राग येत होता. बट उन्हातान्हाचं आम्ही जात होतो. पण खरं सांगू तुम्हाला, जेव्हा आम्ही त्या मंदिरात पोचलो ना तेव्हा जे काही फ्रस्ट्रेशन झालं तर ते सगळं गायब झालं. म्हणजे आत्ता तर आम्ही चाललो आहे तेव्हा तर खूप असं ऊन वगैरे लागत होतं असं. आणि तुम्हाला मी दाखवते इथे समोर ना डोंगर वगैरे इतके भारी नेचर, म्हणजे बोलतात ना हिरवंगार दिसत होतं समोर. म्हणजे हवा येत होती थंड एवढ्या गरमीमध्ये सुद्धा. आणि तिथे ना खूप सारे गेट्स आहे, म्हणजे गेट नंबर 1, 2 आणि तिथे कन्स्ट्रक्शन अजून चालूच आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की जानेवारीमध्ये जरी उद्घाटन झालं असलं तरी तेव्हा 2-3 महिने सगळं ओपन ठेवलं होतं त्यांनी म्हणजे. पण त्याच्यानंतर सगळं ते कन्स्ट्रक्शनमुळे त्यांनी काय गोष्टी गेट्स वगैरे लावून घेतले. म्हणजे सगळे गेट ओपन नाही केले. त्यांचा जो मेन गेट आहे तोच आय थिंक तिकडून ओपन होता आणि इकडचे सगळे गेट बंद होते. तर आम्ही असंच चाललो होतो. आणि हे बघा, हे इस्कॉन टेम्पल आहे. पूर्ण व्हाईटिश कलर, म्हणजे बोलता ना व्हाईट कलरचं एकदम. ह्याला ह्याला स्टोन म्हणजे कुठलं काय नाव माहीत नाही मला, पण पूर्ण व्हाईट एकदम बोलता ना. ताजमहल आय थिंक, ताजमहल नाही, ताजमहल तर खूप व्हाईट दिसतं, त्याचं ते वेगळं आहे. पण खूप छान. हे आहे श्री राधा मदन मोहनजी मंदिर, म्हणजेच इस्कॉन टेम्पल, राधाकृष्ण इस्कॉन टेम्पल. सो आम्ही असंच चालत होतो आणि मी माझ्याकडून जेवढं शूट करायचं म्हणजे बोलता शूट केलं. मी भरपूर सारे शूट केलं कारण की मला तुम्हाला सगळं काही शूट करून दाखवायचं होतं. आणि ते महाभारतचे जे काही म्हणजे अर्जुन म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण देव अर्जुनाला जेव्हा गीताचे सार सांगत होते तेव्हाचं सगळे फोटोज वगैरे असे लावलेले. आणि इथे हा एक गेट आहे. म्हणजे आम्ही 4था 3रा असे गेट वगैरे पुढे येत होतो. आणि नंतर मग आम्ही इथे ते देवाचं असतं ते लावून वगैरे घेतलं होतं टिलक वगैरे. आणि मग इथे पुढे गाय वगैरे पण
म्हणजे गवत वगैरे आणि लाडू होता तिथे, तर गाईला वगैरे भरवलं आणि गाईला गवत लाडू हे सगळं दिलेलं खूप चांगलं असतं. आणि श्रीकृष्णाचं मंदिर असल्यामुळे तिथे एकदम बोलतात ना त्या वाईब्स येत होत्या एकदम गैया वगैरे. जर त्यांनी राधाकृष्ण सिरियल बघितली असेल, खूप छान वाटत होतं, खूप स्पिरिच्युअल वाटत होतं गाईज. आणि जर तुम्ही खारघरमध्ये राहत असाल आणि तुम्ही ते बोलता ना कधी आलाच नसाल, तर तुम्ही प्लीज व्हिजिट करा. खूप खूप छान जागा आहे आणि खूप मस्त वाटत होतं. तर मी आणि माझा भाऊ म्हणजे आम्हाला माहीत नाही भीती वाटत होती. भीती म्हणजे एकदम ती गाय ना एकदम अशी अशी हे म्हणजे वेगळंच काहीतरी करायची. मग म्हणजे आम्ही गेलोच नाही जवळ जास्त, म्हणजे लांबूनच पाय वगैरे. मी तर पडली पाय लांबून, माझा भाऊ घाबरत होता आणि मम्मीने सारा वगैरे भरवला. तर इथे आम्ही उसाचा ज्यूस घेत होतो. खूप खूप तहान लागली होती, तर आम्ही उसाचा ज्यूस एन्जॉय करत होतो आणि एवढं ऊन पडलं होतं, त्यामुळे एका सिपमध्ये मी तो उसाचा ज्यूस संपवला. इतका टेस्टी होता, खूप छान बोलता ना लागत होता आणि थंड थंड गार गार एकदम मस्त वाटत होतं. आणि आताचं वातावरण कसं झालं आहे, सकाळी थंडी असते, दुपारी एवढं ऊन पडतं, एवढं म्हणजे गरम होतं आणि पुन्हा रात्री थंडी पडते. त्यामुळे असं सुकल्यासारखं वाटतं, असं वाटतं सारखी तहान लागली आणि मस्त यम्मी होता ज्यूस. मस्तपैकी ज्यूस वगैरे एन्जॉय केला आम्ही. कोणाला उसाचा ज्यूस आवडतो एकदम थंडगार उन्हामध्ये प्यायला, कमेंट करून सांगायचे. कमेंट्स करा. आणि हा व्हिडिओ खूप भारी आहे, कारण की मी शूट करतानाच म्हणजे एडिटिंग करतानाच मला इतकं भारी वाटते. सगळं जेव्हा मी जे मी व्हिडिओज फोटोज काढले, जेव्हा मी बोलता ना एकदम एका याच्यात कलेक्ट केले, तेव्हा मला एकदम भारी वाटलं. एकदम म्हणजे बोलता ना एकदम स्पिरिच्युअल वाटते. तुम्हाला बघताना कसं वाटते तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्ही ते गेला असाल तर मला सांगा की तुमचा अनुभव इथे कसा होता. आणि हे बघा, हे आहे इस्कॉन टेम्पल, म्हणजे फ्रंट एकदम बोलतात समोरून खूप खूप भारी आहे, खूप छान बोलतात ना केलं आहे मोदी सरकारने. खूप मस्त काम केलं ॲक्च्युली हे, आणि खूप छान एकदम स्पिरिच्युअल अनुभव होतो. आणि राधाकृष्ण म्हणजे बोलतात ना एक वेगळीच वाईब्स येतात त्यांच्याकडून. सो इथे आम्ही पोचलो. इथून इथे एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी, म्हणजे बोला ना जिथे बघावं तिथे मोठे मोठे टॉवर. मी खूप सारे फोटोज वगैरे टेम्पलचे काढले. आणि इथे आता आम्ही गेटमधने आतमध्ये आलो आहे आणि ते चप्पल काढायचं आहे. म्हणजे आपण चप्पल काढायचं आणि ते पिशवीमध्ये ठेवून ते बोलतात ना तिकडे लावणार आणि तो नंबर आपण लक्षात ठेवायचा. मग नंतर आम्ही ते पाय वगैरे धुतले आणि पाणी जरा कमीच होतं तिथे पण पाय वगैरे धुतले आणि मग नंतर आतमध्ये चाललो होतो. जे बाजूला तुम्ही बघत आहात ह्या साईडला, तिथे म्युझियमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. म्हणजे आजूबाजूला तिथे म्युझियमचं चालू आहे आणि अजून पण कन्स्ट्रक्शन भरपूर चालू आहे तिथे. त्यामुळे त्यांनी ते मधलं जे तुम्ही बघितलं असेल इथे मधलं, ते सगळं बंद करून ठेवले. मध्ये त्यांनी स्टार्टिंगला जेव्हा उद्घाटन केल्यानंतर चालू केलं होतं, बट हे आता आम्ही जेव्हा आत्ता गेलो काल तिथे तर बंद होतं.
मला खूप म्हणजे बोलतात वाईट वाटलं, कारण की मला ते कारंजे वगैरे तिथे मस्त असं बघायचं होतं, बट इट्स ओके. तरी पण खूप छान अनुभव आमचा, खूप छान वाटलं आल्यावर आम्हाला. आणि इथे हे सगळे महाभारतचे सगळे फोटोज वगैरे लावले होते. म्हणजे बोलतात श्रीकृष्णाचे जे स्टोरी आपण तुम्ही ऐकल्या असतील, तर ते सगळे होते इकडे. आणि बोलतात ना, तशी गर्दी जेव्हा आम्ही आलो तेव्हा नव्हती, नंतर नंतर वाढत गेली. कारण की इथला टाईम जो आहे ना मंदिराचा, तो सकाळी 4:30 वाजल्यापासून चालू होतो. ते आय थिंक 4:30 ते 1 वाजेपर्यंत असतं. आणि 1 ते 4 पुन्हा बंद असतं, 4:30. आणि मग संध्याकाळी 4:30 ते 9 वाजेपर्यंत असतं, असं टायमिंग आहे. सो आम्ही त्या हिशोबानेच गेलो होतो. आणि आमच्या इथून मग हे जरा खूपच लांब आहे खारघर, त्यामुळे आम्ही जरा लवकरच निघालो होतो. आणि हे बघा इथे मस्तपैकी फोटोज वगैरे, यशोदा मैया कृष्ण तुम्ही बघितले असतील. आणि हे पण इथे ना भजन वगैरे चालू होतं, म्हणजे भजन वगैरे त्याची प्रॅक्टिस करत होते. आणि इथे मस्त झाडं वगैरे खूप छान लावले, मस्त बोलतात ना एकदम ग्रीनरी वाईब्स येतात. राधाकृष्णाचे फोटोज, सगळ्या म्हणजे सिरियल्समध्ये स्टोरी ऐकतो ते सगळे, म्हणजे बोलतात ना सगळं तिथे म्हणजे बोलतात ना दिसत होतं. आणि मस्त हत्ती वगैरे खूप छान वाटत होतं. आणि इथे आय थिंक हे साधम आहे, म्हणजे तिथे आपण स्वीट्स वगैरे घेऊ शकतो. आणि नाश्ता वगैरे पण होता तिथे, म्हणजे समोसा वडापाव वगैरे. पण खूप कॉस्ट जास्त होती त्याची, म्हणजे बोलतात ना क्वांटिटी टेस्टनुसार मला प्राईस जास्त वाटली त्याची. सो तुम्ही इथे जर गेलात तर मी सजेस्ट करेल तुम्हाला, तुम्ही म्हणजे जास्त म्हणजे आत्ता तरी त्यांनी व्यवस्थित अजून केलेलं नाही आहे, पुढे जाऊन होईल. तर तेव्हा तुम्ही ट्राय करा. बट माझा एक्सपिरियन्स इथे असा होता की इथे खाण्यापेक्षा बाहेर खाल्लेलं बरं, ऑनेस्टली मी सांगते तुम्हाला. सो तुम्ही तुमचा रिप्लाय नक्की देऊ शकतात. आणि इथे आम्ही फिरत होतो, मस्त मस्त खूप छान छान डेकोरेशन त्यांनी केलेले. आणि हे म्युझियमचंच एक, म्हणजे बोलतो आतमध्ये पण एक म्युझियम आहे, तिथे श्रीकृष्णाचे बुक्स वगैरे ठेवले होते. आणि हे आजूबाजूला सगळं हे होतं. तर इथे समोर मला असं वाटलं सिरियसली खरोखर हत्ती आहे, कारण की खूप लोक बघत होते मगाशी. बट नंतर आम्हाला कळलं की तो हत्ती खोटा आहे, म्हणजे आत्ताच डेकोर वगैरे करायला आणलं आहे त्यांनी. तर आम्ही सगळं म्हणजे आम्ही फ्रेश वगैरे झालो, नंतर वॉशरूमला वगैरे जाऊन आल्यानंतर पाय वगैरे धुवून मग पुन्हा आम्ही मंदिरामध्ये जात होतो आतमध्ये. इथून 2 रस्ते, आम्ही दुसऱ्या रस्त्याने येत होतो, म्हणजे जिथून मंदिरातनं दर्शन घेऊन झाल्यानंतर येत होते तिथून आम्ही चढलो ॲक्च्युली. नंतर पुन्हा उतरलो आणि दुसऱ्या साईडने गेलो. तर इथे विष्णू देवाची मूर्ती होती, सगळे पाया वगैरे पडत होते, फोटोज काढत होते. बघितला का तुम्ही, किती सुंदर दिसतो, एकदम मस्त दिसतो. ते कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे तिला तो मधला एक्झिट तिथे दिसते, तिथलं पूर्ण बंद केलं होतं, म्हणजे गेट ते केलं होतं. आणि आता ते पण ओपन असतं. आणि खूप छान वाटत ते कारंजा वगैरे असे लावलेले असतात बाजूला. तर हे डोंगर वगैरे एकदम मस्त हिरवंगार, एकदम मस्त थंड हवा देतात. आणि ना तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला खरं सांगते ऊन पडलं होतं पण ना थंड वाटत होतं, आणि असं गरम वगैरे होत नव्हतं. मस्त वाटत होतं, एकदम छान, एकदम स्पिरिच्युअल वाटत होतं. आणि नेचर, ब्युटी, आणि बोलतात ना नेचर प्लस ब्युटीचं कॉम्बिनेशन आहे इथे सिरियसली. आणि नंतर मग आम्ही आतमध्ये गेलो दर्शन वगैरे करायला, कारण की इथे गर्दी वाढत होती. आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, नंतर वाढत गेली. तर हे आहे श्री राधा कृष्ण मदन मोहन मंदिर. हरे कृष्णा हरे रामा, खूप स्पिरिच्युअल वाटतं. आणि इथे 3 मूर्ती आहेत.
पहिली आहे ती त्याचं नाव एक्झॅक्टली मी नीट वाचलं नाही, पण सेकंड राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि थर्ड श्रीराम आणि सियारामची मूर्ती आहे. सो पहिलं मी नीट नाही वाचलं, मी तेच हळूहळू सगळं दर्शन वगैरे करून घेतलं. बघत असाल जिथे 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 फोटो वगैरे लावले आहेत, ते चित्र वगैरे, ते सगळे राधा कृष्णाचे सगळे स्टोरी आपण जे वाचतो, म्हणजे सुदामा, जे काही आपण कथांमध्ये वाचलं होतं ते सगळे त्यांनी फोटोज वगैरे तिथे दाखवून ते म्हणजे बोलतात ना स्टोरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे खूप छान कलाकृती, म्हणजे बोलतात ना एकदम डिफरंट काहीतरी त्यांनी छान असं केलेलं आहे. म्हणजे आपण जिथे जिथे राधाकृष्णाचे मंदिर बघतो, इस्कॉन, आय थिंक मी फर्स्ट हे इस्कॉन विजिट केलं आहे. ह्याच्या अगोदर मी आमच्या इथे जे बिर्ला मंदिर आहे तिथे मी गेली होती. तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर येते, तिथे पण खूप छान खूप मस्त ऐतिहासिक मंदिर आहे, ते खूप छान येते. बट इथे आल्यानंतर म्हणजे फर्स्ट टाईम राधाकृष्णाचं एकदम वेगळं स्पिरिच्युअल मी टेम्पल व्हिजिट केलं आणि तिथे नंतर आरती वगैरे चालू होती. म्हणजे आरती त्यांनी असं जस्ट फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत तुम्ही इथे येऊन खूप चांगलं बोलता ना एन्जॉय करू शकतात. खूप मस्त दर्शन वगैरे घेऊन इथे सेल्फी करायचे खूप सारे पॉईंट्स आहे. म्हणजे ज्यांना फोटोज वगैरे काढायला आवडतात त्यांच्यासाठी खूप छान छान जागा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक ह्याच्यामध्ये स्टोरी सांगितली आहे. महाभारत, पुन्हा जे श्रीकृष्णाचे जन्माच्या वेळेला जे जे आपण स्टोरी बघितलं ते आता मला नाव आठवत नाही आहे, ते खरंच खूप सुंदर पद्धतीने त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि इथे गोल फेरी मारून असं बघू शकतो, पण इथे बंद केलं होतं त्यामुळे मला एवढं नीट दाखवता नाही आलं. बट हे फोटोज वगैरे तुम्ही बघू शकता. आणि नंतर खूप वेळानंतर आम्ही बसलो तिथे, आय थिंक 15-20-25 मिनिट बसलो आणि नंतर बाहेर निघालो. आणि इथे इतकं सुंदर हे काय समोर मला नाही माहिती, पण खूप छान होतं हे. आणि इथे पण खूप लोक फोटोज वगैरे काढत होते, व्हिडिओज काढत होते. किती सुंदर दिसतंय बघा ना, व्हाईट आणि एकदम बोलतात ना एकदम शांती, व्हाईट कलर असतो ना त्याने एकदम शांत वाटतं. आणि मस्तपैकी इथून मग नंतर फेरी वगैरे मारून इथे डोंगर वगैरे बघा ना किती छान दिसतात. आणि मग नंतर मग थोडी म्हणजे गर्दी वाढत होती, त्यामुळे हळूहळू चालत होतो. आणि नंतर मग इथून मग पुन्हा आम्ही इथे आलो आणि मग इथे फोटोज वगैरे क्लिक केले, आम्ही व्हिडिओज काढले आणि पुन्हा एकदा आम्ही ते बघून वगैरे घेत होतो. खूप छान वाटलं. आणि मग आम्ही नंतर इथे गिफ्ट शॉप होतं, आय थिंक संग्रहालय असं होतं ते. तर तिथे खूप छान पद्धतीच्या मूर्त्या, फोटोज राधाकृष्णाचे होते, तर आम्ही ते पण व्हिजिट केलं. तिथे पण गर्दी होती. तर इथे बघू शकतो तुम्ही गोमाताची मस्तपैकी मूर्ती होती, कृष्णा, सगळे वेगवेगळे छान म्हणजे देवाचं सगळं होतं. आणि स्टोरी बुक्स, म्हणजे कृष्णाचे जन्माच्या वेळेला जे काही त्यांनी लीलास वगैरे केल्या त्या सगळ्या त्याचे बुक्स होते. आणि कृष्णाच्या छोट्या मोठ्या सगळ्या गणपती बाप्पा, सगळे देवाची मूर्ती खूप छान होतं. म्हणजे क्रिस्टल्स वगैरे,
अगरबत्ती आणि खूप छान छान म्हणजे बोलतात जेवढं बघू तेवढं कमी, खूप छान होतं. आणि तुम्हाला जर पाहिजे तुम्ही घेऊ पण शकतात. इथे तुपाच्या वाती वगैरे होते, अगरबत्ती, धूप सगळं म्हणजे होतं. आणि असंच बघत बघत आम्ही चाललो होतो पुढे. बघितल्यानंतर मग नंतर इथे भगवद्गीता सगळं होतं, छोटी मोठी साईज वगैरे तुम्ही घेऊ शकतात. खूप छान 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 होतं सगळं बघण्यासारखं, म्हणजे बोलणार जेवढं बघू तेवढं कमी होतं. आणि अशाच पद्धतीने आम्ही हे सगळं संग्रहालय व्हिजिट केलं. संग्रहालयाच्या बाहेर निघाल्यानंतर खूप वेळानं बाहेर आल्यानंतर इथे बुक स्टॉल आहे. तिथे श्रीकृष्णाच्या स्टोरी, राधाकृष्ण आणि वेगवेगळे पण पुस्तकं होते. नंतर आम्ही इथे पाणीपुरी खाल्ली. खूप वेळाने तिथे बोलतात गर्दी असल्यामुळे गर्दीच्यामुळे आम्हाला खूप लेट नंबर आमचा लागला आणि पाणीपुरी वगैरे मग एन्जॉय केली आम्ही. तर आमचं इथे असं ठरलं होतं की आम्ही चॅलेंज करू, पाणीपुरी चॅलेंज, पण नाही करता आली. आणि जरी केली असती तरी मी जिंकली असती. माझा भाऊ खूप स्लो खातो, त्यामुळे या चॅलेंजची विनर मीच आहे. सो पाणीपुरी एन्जॉय केली. खूप म्हणजे बोलतात ना, कालचा दिवस खूप सुंदर स्पेंड झाला, खूप स्पिरिच्युअल. आणि मम्मीचा उपवास असल्यामुळे मम्मीने फक्त चहा घेतला होता. आणि
स्टेशन असल्यामुळे ना तिथे काही खूपशा अरेंजमेंट त्यांच्या म्हणजे व्यवस्थित नाही आहे. त्यामुळे काही काहीचे भाव खूपच जास्त काही म्हणजे बोलतात ना काही काही पटतच नव्हत्या गोष्टी. काही काही तिथे फक्त दर्शनाला येतात आणि मग जातात. पण आम्हाला असं भूक लागली होती, बाहेर गेल्यानंतर भूक लागते, तर तसं आम्ही थोडंसंच काहीतरी खाल्लं. पण एन्जॉय झालं म्हणजे बोलतात ना, एन्जॉय केलं आम्ही तसं. आणि नंतर गर्दी वाढत चालल्यामुळे आम्ही लगेच थोड्याने निघालो, कारण की संध्याकाळ होत होती. आणि हा बघा संध्याकाळचा व्ह्यू, सनसेट किती छान दिसतोय. आणि इकडे पुढे गेल्यानंतर प्रसाद वाटत होते तिथे. आणि राधाकृष्णाच्या मंदिरात आल्यानंतर प्रसाद नाही खाल्ला तर काय खाल्लं तुम्ही? म्हणजे कुठल्या पण मंदिरात जा तुम्ही, प्रसाद खायचा असतो. आणि खूप टेस्टी होती खिचडी. मम्मीचा उपवास असल्यामुळे आम्ही एकच घेतली होती, म्हणजे माझ्या भावाने पण नाही घेतलं. मी आणि भाऊ आम्ही एकच खाल्लं. आणि मग प्रसाद वगैरे आम्ही एन्जॉय केला. आणि मग काय निघालो घरी, कारण की संध्याकाळ होत होती, पुन्हा घरी यायचं होतं, ट्रेन अवेलेबल नसतात नंतर. सो हा आहे व्ह्यू संध्याकाळचा. तो कसा वाटला आजचा व्हिडिओ, मी आता व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि काल आम्ही बाहेरच जेवलो वगैरे, कारण की खूप लेट झाला होता घरी येऊन, पुन्हा मग खूप लेट झाला असता. सो या जेवायला या. तर काय नाही गाईज, मी आता व्हिडिओ इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्लॉग कसा वाटला. आणि जे जे इथे आले होते अगोदर, ज्यांनी हे इस्कॉन टेम्पल व्हिजिट केलं आहे, त्यांचा एक्सपिरियन्स पण मला ऐकायचा आहे. तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. सो काय नाही गाईज, ओके फाईन, आपण नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. आणि मला खूप छान वाटलं खरं सांगू, माझा एक्सपिरियन्स ना, म्हणजे जेव्हा मी राधाकृष्णाच्या मंदिरात एंटर केला, मी तिथे बसलो होतो ना, इतकं सुगंध तिथे मस्त येत होता ना, म्हणजे चंदनाचा सुगंध येत होता, इतकं स्पिरिच्युअल वाटत होतं. आणि असं वाटत होतं की तिथून जाऊच नाही मंदिरातनं. खूप छान वाटत होतं, कारण की डेली रुटीनमध्ये आपण एवढे बिझी असतो ना, की म्हणजे असं एकदम छान, म्हणजे बोलतात ना, मनाला शांती भेटते तिथे गेल्यानंतर. किंवा कुठल्या पण मंदिरात, मला तर कुठल्या पण मंदिरात गेल्यानंतर मस्तच वाटतं. पण देवाच्या मंदिरात गेल्यानंतर एकदम वेगळीच वाईब्स असतात. ते ज्यांना बोलतात ना, ते ज्यांना माहिती किंवा जे अनुभवतात त्यांनाच कळू शकतात. सो माझा एक्सपिरियन्स तो खूप छान होता इथे. आणि मी फर्स्ट इस्कॉन टेम्पल हे विजिट केलं होतं, म्हणजे अजून पण भरपूर आमच्या आजूबाजूला आहे, पण मी या इस्कॉन टेम्पलला फर्स्ट टाईम गेली आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. बाकी तिथे न्यू कन्स्ट्रक्शन असल्यामुळे काही गोष्टी नीट नव्हत्या, बट ओके फाईन, सगळंच नीट नसतं. सो ओके, खूप छान माझा एक्सपिरियन्स, फॅमिलीसोबत मी खूप छान एन्जॉय केलं. आणि मी विचार केला आज तर ब्लॉग झालाच पाहिजे. आणि तुम्ही असे ब्लॉग्स माझे खूप छान एन्जॉय करतात, तर या व्हिडिओला खूप प्रेम द्या. ह्याच व्हिडिओला नाही, आपल्या चॅनलला, आपल्या बाकीच्या व्हिडिओजला खूप तुम्ही प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा. आणि तुम्ही ते जर गेला असाल तर त्याचा तुम्ही मला एक्सपिरियन्स, तुमच्या कमेंट्स येऊ द्या. आणि काय नाही गाईस, जय श्री राधाकृष्ण, जय श्री राधाकृष्ण, राधे राधे. आणि आजचा व्लॉग मी ते सेंड करते. आणि जे आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले तुमच्यासोबत शेअर करते मी. सो माझ्या लाईफमधली ही खूप छान ट्रिप होती. आणि 2025 आता संपायला आला आहे, म्हणजे कधी चालू झाला आणि कधी संपतो आहे आता कळतच नाही आहे. म्हणजे आता सध्या आत्ता चालू झाला आणि आता लगेच संपतो आहे. सो 2 महिने राहिले फक्त हे वर्ष संपायला. सो त्याच्या अगोदर आम्ही खूप छान एक ट्रिप एन्जॉय केली. आणि आमचा पूर्ण दिवस काल इथेच 2-3 म्हणजे 2 ट्रेन आम्ही बदलल्या, जाताना पण आणि येताना पण. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा मला तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ. आय थिंक खूप जणांनी एन्जॉय केलं असेल, काही काहींना त्यांच्या मेमरीज आठवल्या असतील. तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स, तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. सो माझा लुक कसा होता, माझी फॅमिली कशी दिसत होती, आणि अजून तुम्हाला काय काय वाटतं, आणि काय तुम्हाला जर तुमचे काय सजेशन तुम्ही नक्की सांगा. सो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. राधे राधे.